नमस्कार. आपण पहिल्या भागामध्ये वडिलांचं महत्त्व वेद उपनिषदांपासून सर्व धर्मग्रंथांनी, धर्मसंस्थापकांनी, संतांनी व साहित्यिकांनी कशा पद्धतीनं वर्णित केलं याबद्दलचा विचार पाहिला. एक गोष्ट खरी आहे की आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. या अस्तित्वाबद्दल कोणीच बोलत नाही. देवादिकांपासून मी आत्ताच म्हणाल्याप्रमाणे संत साहित्यापासून ते सगळ्या साहित्यिकांनी आईचे गोडवे मोठ्या प्रमाणावर गायलेले आपल्याला दिसून येतात. वडिलांचं रेखाटन जे काही साहित्यामध्ये आलं त्यामध्ये जास्तीत जास्त वडील जो रेखाटला गेला तो क्रोधिष्ठ बाप, व्यसनी बाप अशाच प्रकारचं चित्रण बऱ्याच अंशी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्वांसमोर संकटाच्या व दुःखाच्या वेळी आई रडू शकते, पण वडिलांना रडता येत नाही आहे. कारण त्याला माहिती आहे की स्वतःचा बाप वारला तरीही बापाला रडता येत नाही आहे. स्वतःचा जरी बाप वारला तरी बापाला रडता येत नाही आहे, कारण छोट्या भावंडांना त्याला जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार त्याला व्हायचा असतं. पत्नी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. एकदम त्याला हळवं होऊन सगळ्यांच्या समोर रडता येत नाही. आपण नेहमी म्हणतो की आईकडे अश्रूंचे पाठ असतात. आईकडे अश्रूंचे पाठ असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आणि आयुष्यामध्ये संयम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. काही दुःख झालं तर आई रडून मोकळी होऊ शकते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण येतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्योतीपेक्षा समयी जास्त तापते का? बरोबर आहे की नाही? ज्योतीपेक्षा समयी जास्त तापते, बरोबर आहे ना? पण श्रेय नेहमी ज्योतीलाच दिलं जातं, समयीकडे मात्र दुर्लक्ष होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षामध्ये राहते, परंतु आयुष्यभराच्या पोटापाण्याची व्यवस्था जो बाप करतो त्या वडिलांना मात्र आपण सरळपणे विसरून जातो. मला असं वाटतं की हे एका अर्थानं बापावरती अन्यायच आहे. तुम्ही बघा, आईचं प्रेम मुलाच्या बद्दल जास्त आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची याती खरी लाभावी न प्रीती, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आईचं निश्चितपणे मुलावर प्रेम असेल, परंतु आईच्या प्रेमामध्ये आंधळेपणा सुद्धा असू शकतो. आईचं प्रेम आंधळं निघू शकतं, पण बापाच्या प्रेमाच्या बद्दल जर आपण विचार केला तर बापाचं प्रेम आंधळं नाही आहे. बापाचं प्रेम हे डोळस आहे. आणि म्हणून मुलगा चुकीच्या रस्त्यानं जाऊ नये, मुलांना आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या चुका करू नयेत यासाठी बापाचा धाक हा मुलाला असतो. आणि म्हणून बाप हा डोळस प्रेम आपल्या मुलांच्यावरती करत असतो. त्यामुळं बापाचं प्रेम कमी महत्त्वाचं आहे असं आपण मानण्याचं कारण नाही. आईच्या प्रेमाला पारखं होण्याची वेळ आली तर गाभाऱ्यातील समयी विजल्यासारखं वाटतं. आणि बापाचं प्रेम लाभलं नाही तर त्याच देवळाचा कळस कुणीतरी काढून नेला की काय, इतकी बिकट अवस्था आपल्या आयुष्याची होते. आणि म्हणून बाप नसणं म्हणजे मानवी जीवनरूपी मंदिराच्या कळसालाच कुणीतरी काढून घेऊन जाण्यासारखं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाप कसा आहे? बाप असाच असतो, वरून फणसासारखा किंवा नारळासारखा. फणसासारखा काटेरी वरून दिसतो, नारळासारखा ठणक असतो वरून, परंतु जसं फणसाच्या मध्ये जो गर आहे तो गोड असतो, पोषक असतो. नारळाचा मधला देखील भाग पोषक आहे, गोड आहे. तशाच प्रकारचा बाप वरून जरी आपल्याला ठणक वाटत असला, तापट वाटत असला, क्रोधिष्ठ वाटत असला, तरी त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या अपत्यांच्याबद्दल प्रेम असतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुलीसाठी कुठंतरी झुकणारा बाप, मुलांच्या स्वाभिमानासाठी मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन जगणारा बाप अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर आई आणि वडील हे दोन्हीही संसाररूपी रथाचे महत्त्वाचे चाकं आहेत. आणि या दोघांच्यापैकी कुणाला कमी आणि कुणाला जास्त लेखता येत नाही आहे. परंतु आजपर्यंत आपण आईला जरा जास्तीचं झूक माप दिलेलं आहे आणि वडिलांकडं म्हणावं तेवढा लक्ष दिलेलं नाही आहे. ही गोष्टही या निमित्तानं आपण लक्षात घेण्यासारखी आहे. आई बाळाला जन्म देते,
ती वडिलांच्या सहवासामुळंच. वडिलांचा सहवास जर नाही लाभला तर आई एखाद्या मुलाला जन्म देऊ शकते का? आई शारीरिक पालनपोषण करते तर बाप अर्थपुरवठा करण्याचं काम करतो. आणि अर्थपुरवठा किती महत्त्वाचा आहे. महाभारतामध्ये असं म्हटलं की अर्थस्य पुरुषो दासः. पुरुष जी काही दास्य करतात त्याचं कारण अर्थकारण आहे. आणि सगळ्या घराचं परिवाराचं अर्थकारण सांभाळण्याचं काम बाप करतो. म्हणून त्याचं काम कमी महत्त्वाचं आहे का? तर निश्चितपणे बापाचं महत्त्व आपल्याला कमी करता येत नाही. एखाद्या घरामध्ये बाप नसेल तर तुम्ही बघा, त्या घराकडं वाईट नजरेनं बघणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते. ज्या घरामध्ये जवान मुली आहेत आणि बाप गेलेला आहे, अशा घराच्या आजूबाजूला वाईट नजरेनं फिरणाऱ्या लोकांची, पुरुषांची संख्या आपल्याला जास्त दिसते. कसा का दारुड्या का असेना, आरोग्यानं संपन्न नसलेला का असेना, परंतु बाप जर घरात असेल तर त्या घराकडं वाईट नजरेनं बघण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे की नाही, अनुभवांती आपल्या ही निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जे जे काही मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे, या प्रकारचा विचार करून लेकरांच्यासाठी सगळं काही देण्याची साठी प्रयत्न करणारा जो असतो तो बाप आहे. बाप म्हणजे जन्मदाता, पालन पोषण करता, अर्थाची खाण, पैसा जमवून योग्य तेवढाच खर्च करणारा, धाकाबरोबर मुलावर प्रेम करणारा, व्यसनांपासून सावध करणारा, योग्य ती शिस्त वळण लावणारा, विवाहाच्या वेळी मागे पुढे न पाहता खर्च करणारा, योग्य तेच वधूवर मिळवून देणारा, पाठीराखा जो असतो त्यालाच बाप म्हटलं जातं. बापाची ही काही गुणवैशिष्ट्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये स्मरणात ठेवली पाहिजेत. जावई पसंत करावा आईनं आणि सून पसंत करावी ती बापाने. बरोबर आहे की नाही? बापाच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्याचं प्रेम कळतं, त्याचं फाटकं बनियन बघितलं की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्याच्या बनियनला पडली आहेत. त्याच्या दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवितो. तो मुलीला गाऊन घेईल, मुलाला लुंगी घेईल, पण आपल्याला मात्र फाटके कपडे घालूनच बऱ्याच वेळेला बाप दिवस काढत असताना अडचणीमध्ये स्वतः दिवस काढतो, पण लेकरांना मात्र कुठलीही कमतरता भासणार नाही यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. मुलगा सलूनमध्ये 25-30 काय 100-200 रुपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःच्या वरती खर्च करताना दिसते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला तरी आंघोळीचा साबण दाढीला लावून दाढी करताना अनेक बाप गरिबीमुळं असं जीवन जगताना आपण पाहतो. अनेक वेळेला साबण नाही मिळाला तर दाढीला पाणी लावून दाढी करणारा बाप आम्ही आमच्या वडिलांना अशा अवस्थेमध्ये बघितलेला आहे. म्हणजे केवढा मोठा त्याग बाप आपल्या मुलांच्यासाठी करतो याचं स्मरण आपण ठेवणार आहात की नाही. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही, तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. कशासाठी दवाखान्यामध्ये जात नाही? त्याला असं वाटतं की डॉक्टरांनी जर आराम करायला सांगितलं आणि मी जर आराम केला तर या घराच्या अर्थव्यवस्थेचं काय व्हावं. म्हणून एखादा आजार झाला तर तो अंगावर काढतो, लगेच दवाखान्यामध्ये जात नाहीये. पण लेकराला झाले साधी सर्दी जरी झाली तरी तो आपल्या खिशात पैसे नसले तरीही कुठून का होईना पैशाची उपलब्धता करेल, परंतु त्यांना वेळीच दवाखान्यात घेऊन जाण्याचं काम करतो. पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण झालं पाहिजे यासाठी मला खर्च करून जमणार नाही, या प्रकारची जबाबदारीचं भान त्याच्याकडे असतं. म्हणून बाप या शब्दाचा मी तो जेव्हा बापावर बोलायचा विचार केला तेव्हा बाप हा शब्द कसा आला असेल असा विचार केला आणि मला त्याचा विग्रह केल्यानंतर अर्थ प्राप्त झाला. बाप, बा म्हणजे बाहेर, प म्हणजे पडणारा. मुलीचं योग्य मयामध्ये योग्य स्थळ मिळून योग्य वेळी लग्न व्हावं ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पहाटे 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडतो तो बाप. मुलगा शिकायला आहे, त्याला वेळेमध्ये मनी ऑर्डर पोहोचली पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण न येता त्याला वेळेत पुस्तकं आणि वह्या मिळाल्या पाहिजेत, गणवेश मिळाला पाहिजे, यासाठी मुलाच्या शिक्षणासाठी पहाटे 5 पासून रात्री 1-2 वाजेपर्यंत काबाड कष्ट करण्यासाठी बाहेर पडतो तो बाप. आणि म्हणून बाप हा शब्द देखील मुद्दाम आपण त्याचा विग्रह केल्यानंतर त्याच्यातनं अर्थ आपल्याला लक्षात येतो. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरीही मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, DEDला, BEdला प्रवेश मिळावा म्हणून तुम्हाला माहिती आहे की त्याची सारखी ओढाताण चाललेली असते. कित्येक वेळा तर त्याला इतर ठिकाणी रोजगार करावा लागतो. माझ्या वडिलांना देखील
कोरडवाहू शेतकरी दुसऱ्याच्या गाडीवरती झाडं विकायला न्यायचे आणि मोलमजुरी करून विहिरी फोडायला जाऊन कित्येक वेळेला गंगथडी म्हणजे गंगाखेड भागामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोरडवाहू शेतीचे कामं झाल्याच्या नंतर मला माहीत आहे की सुगीसाठी माझे वडील कित्येक वेळेला लोकांच्या घरी राबताना आम्ही पाहिलेले आहे. परंतु त्यांच्या राबण्याचे त्यांनी कधीही मी तुमच्यासाठी एवढं केलं असं कधी म्हणाले नाही. वडील असा असतो, सगळं काही करतो परंतु केलं असं कधीही भासू देत नाही. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बापाचं महत्त्व आपण प्रामाणिकपणे लक्षात घेण्याची गरज आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. आपल्या लेकराला प्रथम क्लास मिळाला किंवा पास झाला म्हणून आई जवळ बोलवते, त्याच्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवते. त्याच्यामुळे आई आपल्याला महत्त्वाची वाटते. पण लेकराचं कोडकौतुक करण्यासाठी हळूच घराच्या बाहेर जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा बाप मात्र आपण अलगदपणे विसरून जातो. खरं म्हणजे एका अर्थानं आपण बापावर अन्याय करतो की काय असा विचार या अनुषंगानं आपण केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की छोटंसं संकट आलं, जांभई आली की आपण आई ग म्हणतो, हे की नाही. थोडंसं आणखीन काही झालं की आपण आई ग म्हणतो. पण मोठा आघात झाल्याच्या नंतर मात्र ऑक्सिडेंट झाला तर आपल्या तोंडातनं बाप रे हा शब्द बाहेर पडतो. कोणतीही खूप अवघड गोष्ट आपल्यासमोर उभी राहिली की आपल्या तोंडातनं बाप रे हा शब्द बाहेर पडतो. म्हणजे मोठ्या संकटाच्या वेळेला मोठ्या संकटाच्या वेळेला बाप आठवतो आणि छोट्या संकटाच्या वेळेला आई आठवते. यामुळं बापाचं महत्त्व मोठ्या संकटाच्या वेळेला असल्यामुळं बापाचं महत्त्व आपण मोठंच आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही मंगल प्रसंगी घरामधील सर्व मंडळी जातात, पण मौतीला कोण जातं? तर मौतीला जाण्याचं काम बाप करतो. मौतीला जाण्याचं बाप कोण करतं काम? तर मौतीला जाण्याचं काम बाप करतो. एखाद्या श्रीमंत मुलीच्या घरी जाण्याचं काम, श्रीमंत मुलीच्या घरी जाण्याचं काम एखाद्या वेळेस बाप टाळेल, पण गरीब मुलीच्या घरी मात्र बाप गेल्याशिवाय राहत नाही. हे बापाचं महत्त्व आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. घरात वडिलांना खऱ्या अर्थानं समजून घेते ती मुलगीच. फोनवर बापाचा बदललेला आवाज जरी असला तरी तिथे पटकन ओळखते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा आपल्याला असंच जपावं हीच बापाची देखील अपेक्षा असते. आणि म्हणून जगामध्ये मुलीचं आणि बापाचं सर्वश्रेष्ठ नातं आहे. बापाच्या खऱ्या वेदना जाणून घेण्याचं काम या जगात जर कोण करत असेल तर ती मुलगी करते. मला देखील 2 मुली आहेत. मी अनुभव घेतो की त्या नेहमी फोनवर बोलतात. थोडासा आवाज बदलला तर लगेच म्हणतात, पिताजी तुमचा आवाज बदलला आहे, काय तुमची तब्येत बरोबर नाही आहे का? तुमची तब्येत बरोबर नाही आहे का? जास्त फिरत जाऊ नका. या प्रकारचा विचार मुली करत असताना दिसतात. कारण मुलींचं नेहमी आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये एक प्रकारची तिच्या अंतःकरणामध्ये एक कळवळ असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बापाला या दृष्टिकोनातून बापाचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाप देखील बघा तुम्ही, बाप देखील मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर काय करतो? हो, लग्न झाल्याच्या नंतर मुलगी जेव्हा सासरला निघते त्यावेळेला मुलगी सासरला जात असताना आई तिला गळपाटून घेऊन रडते. मुलगीही आईला मिठी मारते आणि जोरजोर रडायला लागते. परंतु बापाला असं सर्वांच्या समोर रडता येत नाही आहे. कित्येक वेळेला बापाला काही वाटलं एखाद्या संकटाच्या वेळा तर बाप सर्वांच्या समोर रडत नाही. उशीमध्ये तोंड खुपसून तो रडतो. हे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की बापाचं हे या पद्धतीचं वागणं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एका कवीनं, मराठीतल्या कवीनं बाप आणि मुलीच्या